नमस्कार, मी संदीप अलोने डेअरी फार्म दारव्हा येथून। आज मी आपणास गोठ्यामध्ये फॉगर्स आणि ओव्हरहेड स्प्रिंकलर्स वापरल्यामुळे तापमानात पडणाऱ्या फरकाबद्दल माहिती देणार आहे। सध्या आता मी गोठ्यात फॉगर्स आणि ओव्हरहेड स्प्रिंकलर्स लावलेले आहेत, ते चालू आहेत। हे बघा, फॉगर्समधून आपल्याला पाणी येताना दिसतं आहे। सध्या दुपारचे 11:30 वाजले। आज तारीख दिनांक 17 मे 2017 हे आजचं शूटिंग आहे। गोठ्यामध्ये सध्या फॉगर्स सुरू आहेत। दुपारचे 11:30 वाजले आहेत। बाहेर एकदम रखरख ऊन आहे। गोठ्यामध्ये आता सध्या जनावर बसलेली आहेत आणि दुपारच्या वेळेला रवंथ करतायत त्यांचं। हे बघतोय आपण पाणी कसं पडतंय, बारीक थेंब। आणि याला वापरल्यामुळे आता गोठ्याच्या आतमधलं तापमान आहे सध्या, मग जो डिजिटल मॉनिटर आहे डिग्री सेल्सिअसचं, सध्या गोठ्यातलं तापमान आहे 26.9 डिग्री सेल्सिअस। आता आपण गोठ्याबाहेर बघूया ॲक्च्युअलमध्ये तापमान किती आहे ते। मी त्या अगोदर आपणास ओव्हरहेड स्प्रिंकलर पण दाखवतोय, गोठ्याच्या वर जी लावलेली आहेत। ही आहेत गोठ्यावर लावलेली ओव्हरहेड स्प्रिंकलर्स, जी सध्या टिनावर पाणी फेकतात, त्याच्यामुळे टिना तापत नाहीत आणि गोठ्याच्या आतमधलं टेम्परेचर कमी राहतं। हे बघतोय आपण ओव्हरहेड स्प्रिंकलर्स, मायक्रो स्प्रिंकलर जे टिनावर पाणी फेकतात, त्याच्यामुळे टिनं ओली होतात आणि गरम होत नाही। हे टिनावरनं पडणारं पाणी दिसतंय आपल्याला। ओके, आता आपण गोठ्याबाहेरचं टेम्परेचर बघूयात। आता आपण बाहेर आलो आहे उन्हामध्ये। आता आपण बघतो की टेम्परेचर वाढतं आहे। आता आपण बाहेर बघतोय रखरखत ऊन आणि उन्हामुळे कोमेजलेली झाडं। हे बघा, झाडाची पानं सुद्धा कोमेजलेली आहेत। गवत सुद्धा वाळल्याचं थोडं चिमल्यासारखं झालेलं आहे। आणि आता आपण बघूया बाहेरचं टेम्परेचर मॉनिटरवर किती दाखवत आहे ते। तर आजचं दारव्यातलं टेम्परेचर भरत आहे 47.7 डिग्री सेल्सिअस, जेव्हा की गोठ्यातलं टेम्परेचर जवळपास 27 डिग्री होतं। 20 डिग्रीचा फरक दाखवतोय आपण ओव्हरहेड स्प्रिंकलर्स आणि फॉगर्स वापरल्यामुळे। धन्यवाद।